प्रत्यक्षात शेतात वापरायची योग्य पद्धत काय आहे? सुरुवात कशी करावी? बरोबर. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षण? हो, नाशिक ट्रेडिंग कंपनीच्या मार्गदर्शिकेत पण यावर खूप जोर दिला आहे. माती परीक्षण केल्याशिवाय आपल्याला जमिनीचा सामू म्हणजे पीएच कळत नाही, क्षारांचं प्रमाण कळत नाही. अच्छा, आणि हे कळणं का गरजेचं आहे? कारण या माहितीशिवाय जिप्सम किती वापरायचं हे ठरवता येत नाही. अंदाजे वापरून चालणार नाही. बरोबर, नाहीतर फायदा होणार नाही किंवा उलटं पण होऊ शकतं. अगदी. तर माती परीक्षण आवश्यक आहे. ठीक आहे, मग माती परीक्षण झालं, अहवाल आला, आता वापरायची योग्य वेळ कोणती? साधारणपणे पेरणी किंवा लागवडीच्या आधी वापरणं चांगलं. म्हणजे खरीप हंगामाच्या सुरुवातीला किंवा पावसाळा सुरू झाल्यावर. पावसाळ्याच्या सुरुवातीला? का? कारण त्यानंतर पाऊस पडतो किंवा आपण पाणी देतो, त्याने जिप्सम जमिनीत मुरतं आणि त्याची रासायनिक क्रिया सुरू होते. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, प्रमाण किती वापरायचा? हे पूर्णपणे माती परीक्षण अहवालावर आणि तुमच्या उद्देशावर अवलंबून आहे. म्हणजे बघा, जर फक्त कॅल्शियम आणि सल्फर या पोषक तत्वांची गरज भागवायची असेल तर एकरी साधारण 100 किलो पुरेसं होऊ शकतं. फक्त 100 किलो? हो, फक्त पोषक तत्वासाठी. पण जर जमीन चोपण असेल, क्षारपड असेल आणि ती सुधारायची असेल तर प्रमाण खूप जास्त लागतं. किती जास्त? जमिनीच्या क्षारतेनुसार एकरी 30 ते 40 बॅग्स पण लागू शकतात. म्हणजे सुमारे 1500 ते 2000 किलो, 50 किलोचे बॅग असेल तर. कधी कधी त्याहूनही जास्त. बापरे, म्हणजे खूप फरक आहे दोन्ही प्रमाणांमध्ये. म्हणूनच माती परीक्षण गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्याशिवाय अंदाज बांधणं चुकीचं ठरेल. ठीक आहे, आता प्रमाण ठरलं, ते जमिनीत मिसळायचं कसं? फक्त वर फेकून द्यायचं? नाही, तसं नाही. ते शेतात सगळीकडे सारख्या प्रमाणात फेकून द्यायचं आधी. ते मिसळलं पाहिजे. अच्छा, वर राहून उपयोग नाही? नाही, मातीच्या कणांच्या संपर्कात आलं पाहिजे ते. आणि मिसळल्यानंतर लगेच पाणी द्यायला सांगितलंय, बरोबर? त्याचं काय कारण? हो, ते महत्वाचं आहे. जिप्सम मातीत मिसळल्यावर लगेच हलकं पाणी देणं गरजेचं आहे. पाटपाणी असेल किंवा ठिबक असेल. पाण्यामुळे जिप्सम विरघळतं, मग त्यातलं कॅल्शियम आयन मोकळे होतात आणि ते मातीच्या कणांवर चिकटलेल्या सोडियम आयनला तिथून हटवतात. अच्छा, ही प्रक्रिया पाण्यामुळे होते? हो, आणि मग हा जो हटवलेला सोडियम आहे तो सल्फेट सोबत मिळून निचरा वाटे बाहेर जातो. या सगळ्यासाठी पाणी आवश्यक आहे. एकदम स्पष्ट झालं आता. तर थोडक्यात सांगायचं तर कृषी जिप्सम हे जमिनीची भौतिक आणि रासायनिक रचना सुधारतं, क्षारता कमी करतं आणि पिकांना कॅल्शियम सल्फर पण देतं. बरोबर. आणि या सगळ्यामुळे शेवटी पीक उत्पादनात वाढ व्हायला मदत होते. अगदी.